मंडळी, आपल्या राजकीय आणि सामाजिक व्यंगात्मक कॉमेडीसाठी ओळखला जाणारा स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नुकतंच कुणालने त्याच्या युट्यूब चॅनलवर त्याच्या लेटेस्ट कॉमेडीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. या स्टँड अप कॉमेडीमध्ये कुणालने राजकीय कॉमेडी करत सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर एक व्यंगात्मक गाणंही सादर केलंय, ज्याने राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडून दिली. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे गद्दार असा टोला लगावलाय, ज्यामुळे शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली. या गाण्याच्या प्रदर्शनानंतर काही काळातच शिंदे गटाच्या समर्थकांनी कुणालचा हा कॉमेडी शो जिथे झाला होता त्या स्टुडिओवर हल्ला चढवला आणि तिथे तोडफोड केली. या घटनेनंतर कुणाल विरोधात आता पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना कुणालच्या कारकिर्दीतील अनेक वादग्रस्त प्रसंगांपैकी एक आहे, ज्यामुळे तो नेहमी चर्चेत राहिलाय. तर बघूया कुणाल नेमका कोण आहे आणि तो नेमका कोणत्या वादात अडकलाय याबद्दल थोडक्यात माहिती. मंडळी, कुणाल कामरा हा आपल्या रोखठोक आणि उपरोधिक विनोद शैलीसाठी ओळखला जातो. त्याने सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर परखडपणे भाष्य करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याची कॉमेडी प्रेक्षकांना हसवतेच, पण त्याचबरोबर विचार करण्यासही भाग पाडते. मात्र त्याची ही शैली त्याला अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही अडकवते. त्याच्या विनोदांमुळे काहींनी त्याला निर्भय कलाकार मानले, तर काहींनी त्याच्यावर टीकेची झोडही उठवली. तर कुणाल कामराचा थोडक्यात प्रवास बघूया. कुणालचा जन्म 3 ऑक्टोबर 1988 रोजी मुंबईतील माहीम येथे झाला. त्याने जय हिंद कॉलेजमध्ये शिक्षणाला सुरुवात केली, परंतु दुसऱ्याच वर्षी त्याने शिक्षण सोडून जाहिरात क्षेत्रात पाऊल टाकले. प्रसून पांडे यांच्या कोरकोस फिल्म या जाहिरात फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये त्याने प्रोडक्शन असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात केली. तब्बल 11 वर्ष त्यांनी या क्षेत्रात अनुभव घेतला, जिथे त्याला सर्जनशीलतेची पहिली झलक मिळाली. या काळात त्याने अनेक जाहिरातींमध्ये काम केले, ज्यामुळे त्याला मनोरंजन क्षेत्राची ओळख झाली. 2013 मध्ये कुणालने मुंबईतील कॅनव्हास लाभ क्लब येथे पहिल्यांदा स्टँड अप कॉमेडी सादर केली. त्याची पहिली परफॉर्मन्स छोटी होती, पण त्याच्या विनोदाची धार आणि वर्तमान घडामोडींवर आधारित शैली यामुळे त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्याची कॉमेडी राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर केंद्रित असल्याने त्याला लवकरच लोकप्रियता मिळाली. त्याच्या या अनोखी शैलीमुळे तो तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय झाला. यानंतर पुढे कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यातील वाद हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात चर्चित प्रसंगांपैकी एक आहे. 2020 मध्ये कुणाल आणि अर्णब एकाच विमानात प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान कुणालने अर्णब यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांच्या पत्रकारितेबाबत काही प्रश्न विचारले. कारण अर्णब गोस्वामी हे भाजप समर्थक पत्रकार मानले जातात आणि त्यांच्या रिपब्लिक भारत या न्यूज चॅनलवरती सुद्धा अर्णब गोस्वामी हे सरकारच्या समर्थनार्थ न्यूज चालवत असतात. त्यामुळे कुणाल कामराने त्यांना अनेक प्रश्न विचारले, मात्र अर्णब यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपले काम सुरू ठेवले. कुणालने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये त्याने अर्णब यांना भित्रा पत्रकार आणि गोदी मीडियाचा भाग असल्याचा टोला लगावला. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला. कुणालने स्वतः ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत म्हटले की हे मी माझ्या हिरोसाठी रोहित वेमुलासाठी केले. या घटनेनंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी कुणालच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी त्याच्या वर्तनावर टीकाही केली. या प्रकरणाचा परिणाम म्हणून इंडिगो एअरलाइन्सने कुणालवर 6 महिन्यांची हवाई प्रवास बंदी घातली. त्यानंतर एअर इंडिया, स्पाइस जेट आणि गो एअर या विमान कंपन्यांनीही त्याच्यावर बंदी जाहीर केली. कुणालने या बंदीला आव्हान देत इंडिगोला 25 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठवली. पण हा वाद त्याच्या विरोधकांसाठी आणखी एक हत्यार बनला. अर्णब यांच्यासोबत झालेल्या या वादामुळे कुणालचं नाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं, पण त्याचबरोबर त्याच्यावरील कायदेशीर आणि सामाजिक दबाव सुद्धा वाढला. 2017 मध्ये कुणालचा एक व्हिडिओ युट्यूबवरती व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने राष्ट्रवादावर परखडपणे मत मांडले होते. या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला, पण त्याचबरोबर त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या. पुढे कुणालने शट अप कुणाल ही वेबसिरीज सुरू केली, जिथे तो राजकीय नेते, पत्रकार आणि सेलिब्रिटींशी थेट संवाद साधून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करायचा. या सिरीजने त्याला आणखी प्रसिद्धी मिळवून दिली, पण त्याचबरोबर त्याच्या विरोधकांची संख्या सुद्धा वाढली. 2020 मध्ये कुणालने सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयावर टीका करत न्यायाधीशांविरोधातही काही ट्विट्स केले. यामुळे त्याच्यावर न्यायालयाच्या अवमानाचा गुन्हा दाखल झाला. कोर्टाने त्याला नोटीस बजावून माफी मागण्यास सांगितले, पण कुणालने माफी मागण्यास नकार दिला आणि आपल्या मतावर ठाम राहिला. या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा झाली. 11 सप्टेंबर 2022 रोजी गुरुग्राममध्ये होणारा त्याचा स्टँड अप शो सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला. या निर्णयामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप अनेकांनी केला. यापूर्वी बेंगळुरूमध्ये त्याचे काही शो रद्द झाले होते, ज्यामुळे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
काही महिन्यांपूर्वी कुणालने ओला इलेक्ट्रिकच्या उत्पादनानंतरच्या सेवेवर टीका केली होती, ज्यामुळे ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्याशी ट्विटरवर त्याचा वाद झाला. कुणालने ओलाच्या स्कूटरच्या गुणवत्तेवर आणि ग्राहक सेवेवर प्रश्न उपस्थित केले, ज्याला भाविशने प्रत्युत्तर दिले. या वादाचा परिणाम ओला इलेक्ट्रिकच्या शेअर बाजारातील कामगिरीवरही झाला. म्हणजेच या वादामुळे कंपनीच्या मूल्यावर नकारात्मक परिणाम दिसून आले. मे 2022 मध्ये कुणालने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर देशभक्तीपर गाणे गाणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ ट्विट केला आणि त्यावर व्यंगात्मक टिप्पणी केली. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आणि ट्विट हटवण्याची मागणी केली. तसंच कुणाल विरोधात कारवाई करण्याची मागणीही केली गेली. या प्रकरणाने पुन्हा एकदा कुणाल वादात सापडला. मंडळी, कुणाल कामरा हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे, जो आपल्या कलेतून समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विनोदाला काही जण प्रेरणादायी मानतात, त्याच्या धाडसाचं कौतुक करतात, तर काही जण त्याला आक्षेपार्हही ठरवतात. अर्णब गोस्वामी यांच्यासोबतचा वाद आणि महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडींवर सादर केलेले गाणे यामुळे त्याच्या निर्भय शैलीची झलक पुन्हा एकदा दिसून आली. मात्र त्याच्या या धाडसामुळे त्याला कायदेशीर आणि सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कुणालची ही कहाणी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विनोद आणि वाद यांचा एक अनोखा संगम आहे. तर मंडळी, कुणाल कामराची कॉमेडी तुम्हालाही आवडते का, की तुम्ही सुद्धा त्याच्या कॉमेडीचे विरोधक आहात? ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.